नमस्कार मित्रांनो, मी रुद्राशिवचे स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज छोटासा ब्लॉग बनवतो आहे भरपूर दिवसांनी. आपल्याला विषय असा होतो आहे की जरा प्रॉब्लेम होतो आहे मध्ये आपल्याला जरा काम येतं पटकन, त्यामुळे ब्लॉग वगैरे राहतो आहे. तर त्यामुळेच तर आता आपण परवा ब्लॉग टाकला होता करवंदाचा, हां तोच असेल माझ्या मते. त्याच्यानंतर ब्लॉग नाही पडला आहे. तर आता मी जाते वरती भुतेवाडीत. आपल्या बंडू माहिती आहे तुम्हाला, चैतन्य भुते, सूरज भुतेचा भाव. तर आता मी तिथे जातो आहे कारण वरती आम्ही बांधलेले एक खोपटी म्हणजे आपला हाऊस ट्री म्हणतात त्याला, ट्री हाऊस म्हणतात. पण तो असं प्रॉपर हाऊस असा नाही, फ्लॅट टाईपमध्ये, फक्त असं खालचं फक्त हेच बांधलेलं आहे ते झाडावर. आणि तिथं आम्ही जाऊन बसतो, 2-3 दिवस झाले बसतोय. तर आज मी तुम्हाला दाखवतो ते कसं आहे काय आहे. तर ते काजूवर बांधलेलं आहे तिथं. आता जंगलामध्ये जाऊ तेव्हा बघतोच, दाखवतो तुम्हाला. बंडूला बघूया. आता बंडूला फोन केला होता, त्याला काय फोन लागत नाही, म्हणजे उचलत नाही तो. त्याला आता घरी जाऊन बोलूया आणि नंतर मग वरती जाऊया. चलो. तर मित्रांनो, आता वरती आलो आहे आणि हे इथे खेळत आहेत, हे चिल्ले ते खेळत आहेत. हा स्वरूप साहूचा भाचा. इथं आपला मोठा राख्यात आहे, त्याची 2 पोरं. हा इथं बसला एक स्वराज आणि तो समर्थ. हे बंडू कुठं आहे रे? काय झोपलाय का चिंता आहे? वरती गेलाय. तर बंडू गेल्यावरती खोपटीत. आता आपण जाऊया तिथे, बघूया. तर चलो अभी निकलते ऊपर, चलो. तर मित्रांनो, आता वरती आलेलं आहे आणि इथं पोरं खेळत होती, बघितलात. आता बंडू दाखव तुम्हाला, उघडू पुकडू नंगू पुंगू. तरी तर बंडू बसलाय. अरे चेहरा तरी दाखव रे, तीच जरा आमच्या ब्लॉगमध्ये गरीब. तर बंडू उठला, आता उठला म्हणजे झोपला नव्हता, झोपत होता आणि मी नेमका आलो. तर चला आता जाऊया वरती. गरम पण मजबूत होते. आता वरती जाऊन दाखवतो तुम्हाला कसं काय व्ह्यू आहे, काय आमची खोपटी दाखवतो सस्तीवाली. तर चलो अभी ह्याला आता नेसवतो जरा, आता टी शर्ट वगैरे घालील आणि मग वरती जाऊ. चलो. तो पब्लिक अभी निकल चुके हैं ऊपर खोपटी को जाने के लिए. हा बंडू सस्ता वाला जर्किंग घालणार आहे दुपारची पण. इथं त्याला गरम पण होत नाही. माझी फाटली पूर्ण, घाम असा नुसता सोलट होतोय मला. तर चला आता वरती जाऊया. इथं साऊची आणि विहीर आहे, बंडूची आणि मोठी विहीर. बंडूने त्यात एक दिवस उडी टाकला नव्हती, वाचला कसा काय माहीत नाही, गरीब. तर चला आता वरती चालतोय, जाऊया जंगलातून मस्तपैकी. ही काजू आहे, ये काजू है मेरी जान. तो चलो चलते हैं एकदम जंगल से मंगल करते हुए. तर हा आहे छोटासा पर्या. आमच्या इथून वरती फोकर्डी आहे. तुम्हाला याच्या आधी 2 व्हिडिओ टाकलेत मी त्या फोकर्डीचे. तिथून पाणी येतो पावसाळ्यात. तर आता चालतो, एकदम जंगलमध्ये घुसलेला आहे, बोलायचं एकदम झकास. बंडू चालतोय. बंडू का आकडा झाला काय माहिती बंडूचा. आमच्याशी आज लांब राहतोय. रांडा तर सकाळी माझ्यासोबतच होता. आता काहीतरी असं भलटाच काहीतरी, मी काहीतरी आयटम चोरल्यासारखा करतोय तो. काय रे? तर जाम मस्तपैकी गरम होते आता. माझ्या वाटते माझी आता कोंबडी सोलणार आहे लवकरच. चालतोय जंगल. हा बघा पूर्ण जंगल आहे. काजू भरपूर आहे तिथं, पण निपटले सध्या, उलगले काजू पूर्ण, कारण उशीर झाला भरपूर. त्यावेळेस मोर पण उशीर लागला होता म्हणून. बाय ग. तर हा तो रस्ता आहे जिथं आमची हाऊस फ्लॅट म्हणता येईल त्याला. तर फाटे असं एवढा ॲडव्हेंचर करत आमचा पण खोपटी जी आहे ती पण काजूवरच बांधलेली आहे. तर आता तिथं पोचतोय. हा बघा 4 पावलं राहिले ते बाय. आता इथनं फक्त 4 पावलं राहिलेत. तर तुम्हाला डायरेक्ट आता त्याचे सिनेमॅटिक काढून दाखवतो. तर चलो आता सिनेमॅटिकची मजा घ्या थोडी. चलो. तर मित्रांनो, आता सस्तेवाले सिनेमॅटिक तुम्ही बघितला असाल. मी काय प्रो व्हिडिओग्राफर वगैरे काय नाही, सस्तावाला सिनेमॅटिक काढलेत. इथनं माझ्या मोबाईलची क्वालिटी पण साधी गरीब आहे, समजून घेऊ शकता तुम्ही. तर आता पोचलेलं आहे. आय गो
अच्छा गावात तर इथे चप्पल काढलेत. आणि हा बघा हा आहे तो काजू, बोले तो काजू. हा काजूचा झाड एवढा मोठा मजबूत आहे एकदम. ह्या बाजूला तिकडे घर आहेत, तिकडे रोनीचं घर आहे, तिकडे बंडूचं आणि घर आहे त्या बाजूला. ह्याच्यातून काही दिसत नाही कारण पूर्ण एकदम हे आलं, त्याच्यामुळे काय ऊन बिन लागायचा प्रश्न येत नाही. आणि वरतीचं झाड पूर्ण एकदम फुललं आहे. आणि इथे आहे आपला ट्री फ्लॅट, सस्तावाला ट्री फ्लॅट. तर इथनं दिसत असेल हा बघा एवढासा, म्हणजे हे टाकून त्याचा खाली अशा लाईनीमध्ये 3 हे लाकडं टाकले आहेत, बांबू म्हणजे छोटेसे काटे आहेत तिथल्या, त्या पण इथेच जवळच्या तोडलेल्या आहेत. आणि बाजूने असे सरळ अशी फळ्या टाकलेल्या आहेत, 1 2 3 4 5 6 फळ्या आहेत छोट्या म्हणजे. आणि त्याच्यानंतर 4 मध्ये हे बांबू आहेत बसण्यासाठी. आणि वरती चटई टाकलेली आहे. तर इथून असं हे केलं आहे आणि बाजून शेडा वगैरे बांधलेला आहे पूर्ण सपोर्टसाठी. तर आता चला इथून तुम्ही बघितलात, आता आपण जाऊन या वरती आणि वरती बघूया कसं काय आहे आणि कसं आहे ते. चलो. एकटं आलं हा, बाकीचा इकडं पण दाखव. मी याला चढतोय तो थांबद्यात सस्तावाला व्हिडिओग्राफर आहेस. हा दे इकडं. हा बंडू भाई, हा समर्थ आलाय खाली. आणि तर आता मी वरती पोचलोय, बघितलं असाल कामटा आला चढायला. थांबा माझी फाटे हातात एक फोन आहे. आणि आता पाठी जाऊन तुम्हाला दाखवतो एकदा. तर मी आता कालच्या झाडावर उभा आहे बघा, खाली दाखवतो तुम्हाला. आणि इथं झाडालाच पकडला आहे मी, केवढा झाड आहे तो बघा तुम्ही एकदा. तुम्हाला आता दाखवतो आमचा ट्री फ्लॅट. तर हा बघा आमचा ट्री फ्लॅट वरून असा दिसतोय. चटई टाकलेली आहे, बंडू चटई नीट करतोय. बंडू चढला आहे आणि तिथे टायर आहे टेकायसाठी, त्याच्या पाठी पण अजून टेकायसाठी एक काठी लावलेली आहे. आणि हा जो शेड आहे ना, हा मधला सपोर्ट धरून आहे, ही जो वरून आला आहे तो, त्याच्यामुळे काय मधी प्रॉब्लेम नाही येणार जरी बसली तरी. आणि हे बघा हा चौकोनीकडून असा बनवलेला आहे आणि एकदम सुंदर. तिथं त्या पिशवीत फरसाण आहे, तर तो पण उडवूया आता मस्तपैकी. तर मी हा दाखवण्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ बनवला होता, कारण मी 2-3 दिवस झाले इथं येऊन झोपतोय दुपारचा आणि बनवायचा विसरलो होतो. तर मस्तपैकी आता इथं काजू बिजू काय उलगलेले आहेत, काजू काय खायची काय आता येत नाही. तर सुके काजू पडलेले असतील ते शोधू आपण, जाऊ परत एकदा. तर हा बघा हा इकडं पूर्ण असा विषय आहे. हा पूर्ण जंगल आहे मित्रांनो, अजिबात काय नाही ते. तर पूर्ण जंगल आहे. आणि इथे खाली गेलात तर डायरेक्ट दरी म्हणजे तो पर्या बघितलात तो इथनं खायला गेला की टपकला समजायचा, मग काय भेटत नाही परत. तर हा बघा हा असा आहे आमचा ट्री फ्लॅट मस्तपैकी. आणि इथं मी झोपतो वगैरे दुपारचं येऊन जेवण बिवून झालं की मस्तपैकी आरामशीर, टेन्शन नाही का, वाऱ्याचं पण टेन्शन नाही आणि गरम पण होत नाही इथे म्हणून. तर बघून घ्या एकदा. आता जाऊन तिथे बसूया, तिथून व्ह्यू तुम्हाला दाखवतो कसा वाटतो तो. चलो. तर मित्रांनो आता मी आलो आहे आमच्या ट्री फ्लॅटवर. तर आता तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो कसा येतो आहे. तर हा बघा इथे आम्ही खाली बसतो मस्तपैकी, हा इथं बंडू बसला आहे. आणि हा बघा इथे रोप दाखवली ती बॅलन्समधली. आणि हा बघा इथून असं बघितलात ना तर एकदम शांत आहे बघा, वारा पण आला आहे मस्तपैकी आता. आणि पूर्ण शरीर थंड करून टाकतं एकदाच, त्यामुळे काही टेन्शन नाही. वरून उन्हाच्या किरणा मारत आहेत. तर जरी मधी जरी सूर्य असला तरी त्याचा एवढा काय हे फरक पडत नाही, कारण तेवढं गरम होतच नाही ते. आणि हा बघा माझ्या बाजूला कोकम आहे, तुम्हाला दिसत नसेल कारण माझा फोन गरीब आहे. तर हा बघा हा लाल जो तुम्हाला दिसतोय हा वाला तर तो कोकम आहे, लाल झाला आहे. भरपूर दिवसांनी लाल कोकम दिसला. तर चला आता जरा खाली बसून तुम्हाला दाखवतो व्ह्यू कसा आहे. 1 मिनटं, जरा माझी पण फाटीवरती पडलो बिडलं तर आग लागायची. अजून कॉलेजचं 1 वर्ष बाकी आहे. तर इथं बंडू बसला आहे आणि इथं मी आहे आणि इथं समर्थ बसला आहे. समर्थ तुम्हाला कोण आहे माहिती आहे काय? आमचा जो वाडीतला मोठा माणूस, म्हणजे आमचा मोठा राख्यादा, त्याला आम्ही मोठा राख्यादा म्हणतो. तर त्याचा मुलगा हा 1 नंबर नाही 2 नंबर नाही 1 नंबर ना रे 1 नंबर. आणि तो दुसरा बारका तिथं होता तो स्वराज, तो छोटा, तर त्याचा 2 नंबर मुलगा. तर हे दोघं जण आत्ता आलेत तिकडं मुंबईवरून सुट्टीसाठी. आणि आता मी बसलो आहे बघा, इथून बसून असा व्ह्यू दिसतो इथून. कारण जर हा कापला ना तर बाहेरचं एकदम डोंगर वगैरे दिसेल, पण आपल्याला काय झाड वगैरे कापायचं नाही म्हणून आम्ही काही करत नाही, आम्ही फक्त आराम करायला येतो इथे. तर इथं बंडू पण बसला आहे मस्तपैकी आराम करतोय, टाईमपास. त्याला आपण झोपेतनं उठून आले म्हणतो माझ्यावर चिडला आहे सध्या. असू दे त्याला आपण म्हणू कसं तरी. तर चला आता या व्हिडिओचं करूया इथेच एंड.
व्हिडिओ छोटाच होता, जरा मोठा झाला असेल तर समजून घ्या. आणि एक विषय अजून बोलायचा तुमच्याशी की आपण जो आपला जो हे आहे हा जो चॅनल आहे तो ॲक्च्युली मी असाच मजा म्हणून स्टार्ट केला होता. जुना आहे चॅनल भरपूर, तर त्याच्यावर आपण व्हिडिओ कंटिन्यूस म्हणजे कधीतरी टाकत राहू. आपण आता एक नवीन चॅनल उघडतो आहे, तर त्यामुळे हा चॅनल काय जास्त असणार, तर तो तुम्हाला चॅनल मी शेअर करेन तुमच्याशी. आता लगेच नाही ओपन करत आहोत आपण, जरा थोडे दिवस जाऊ द्या अजून, त्यानंतर मग नवीन एक चॅनल ओपन करूया. त्याच्यावर आपण प्रॉपर व्हिडिओ टाकणार आहोत. कारण ह्याच्यावर कसं होतं आहे, हा चॅनल पण जुना आहे आणि ह्याच्यावर जास्त व्ह्यूज पण येत नाहीत म्हणून, तर त्यासाठी आपण दुसऱ्या चॅनलवर शिफ्ट करतो आहे. हा चॅनल आपण बंद अजिबात करायचा नाही, त्यामुळे हा चॅनल चालू ठेवायचाच आहे आणि तोही चालू ठेवायचा आहे. त्याच्यावरसुद्धा कंटिन्यूस पोस्ट थोड्याफार तरी होत राहतील, पण चॅनल बंद होणार आहे. त्यासाठी ह्या चॅनललासुद्धा सपोर्ट करा. आपण दुसरा चॅनल चालू करतो आहे, त्यालासुद्धा सपोर्ट करा. तर चला मित्रांनो, भेटूया अजून एक अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चलो.